डॉन दिवाना नाही कुठल्या त्या पप्पाच्या परीचा. डॉन कुणाचा दिवाना आहे? हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपण आहोत वाशीमध्ये. वाशीचा जो ब्रिज आहे तिथे आपण आता आहोत आणि आता आपण इथून चालणार आहोत मानपूरला. तर आता इथून मानपूरला जाण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतोय त्याच्या रिलेटेड ही व्हिडिओ असणार आहे. तर बघूयात आता आपण इथून आपल्याला मानपूरला जाण्यासाठी किती टाइम लागतो ते. चलो, सो लेट्स स्टार्ट. तर आता वाजलेत बरोबर 10 वाजलेत. दिसतंय की नाही माहिती नाही, पण बघा भाई, बरोबर 10 वाजून 1 मिनिट झालंय आणि आता आपण बघणार आहोत इथून आपल्याला जाण्यासाठी किती टाइम लागतो इथे. सो लेट्स डू इट. अँड नाव गेट रेडी, स्टडी, गो. पाऊस आला रे. आता काही गाडी पळून मतलब नाहीये. आता आपण हळूहळू जाऊयात, कारण काही रिस्क नाही घेऊ शकत. त्याच्याला मस्ती करायची नाही. नको भाई, पाऊस नसता तर गोष्ट वेगळी होती. पावसातून एक तर दिसत नाही व्यवस्थित. आई शपथ बाई, कसला पाऊस आलाय, जबरदस्त पाऊस आहे. एवढा पाऊस आहे ना की बाई काही विचारू नको. पार चड्डी वलू करून टाकली माझी. जबरदस्त पाऊस. नाही म्हणले मी बोलत होतो पाऊस पाहिजे, पण बाई एवढा पाऊस मोठा येईल असं वाटलंच नव्हतं मला. लई जबरदस्त पाऊस आहे. बघू शकता तुम्ही, बघू शकता काय, बघाच तुम्ही बाई कसला पाऊस लागतोय. आई शपथ, लय जबरदस्त, लय म्हणजे लय. हे हात पार काही काही बोलू शकत नाही मी. लय भारी मजा येते, पण मजा येते. ओके, तर गाईज आता आपण आहोत वाशीच्या ब्रिजवरती आणि बाई अजून पण काय पावसाचा रोग कमी झालेला नाही आहे. तरी पण म्हणजे आहे, थोडासा कमी झालेला आहे. म्हणजे जसा मागाशी होता तसा नाही आहे, पण बाई लय जोरात पाऊस होता. जबरदस्त एकदम पाऊस होता. म्हणजे काही विचारू नका. मी बोललो खरं बाई पाऊस पाहिजे, पण बाई पावसाने जिरवली, पार जिरवली. जबरदस्त एकदम पाऊस होता, पण खूप मजा आली. म्हणजे पावसाचा जो अनुभव आहे ना तो बाई म्हणजे नेक्स्ट लेवल होता. कारण पावसातून जी बाईक चालवण्याची जी मजा आहे ना बाई, सॉलिड आहे. म्हणजे ती तुम्ही 4 व्हीलरमध्ये मी कितीतरी वेळा बोललो असेल, ती 4 व्हीलरमध्ये जी मजा नाही आहे ना ती बाई तुम्ही बाईकवरून अनुभवू शकता. म्हणजे जे निसर्ग जे आहे ना ते तुम्ही 4 व्हीलरमधून तुम्ही म्हणजे एक अनुभवता येतं. पण कसं जे असं आतून जे अनुभवता येतं ना ते बाईकवरूनच. कारण बाईकवरून जे सुख आहे ना
भाई ते कशामध्येच नाही आहे. आणि आता हा नजारा तर तुम्ही बघतायच ना, म्हणजे नाईट प्लस वाशीचा ब्रिज प्लस बाईक प्लस रेन, एवढं सुंदर वातावरण आहे ना भाई, मी म्हणजे शब्दांमध्ये असं सांगूच शकत नाही हो. एवढं खतरनाक वातावरण आहे, लय भारी वाटतं बाईकने. तर आता पाऊस पण आय थिंक कमी झाला आहे, थोडासा पाऊस झाला आहे कमी. भाई मागाशी लय जोरात पाऊस होता तिकडे, आता इकडे नाही आय थिंक थोडंसं कमी कमी आहे. मला वाटतं पुढे गेल्यानंतर मानपूर साईडला मला वाटत नाही पाऊस असेल जास्त. मजा आली. मजा आली पण त्याची ओली झाली. लय भयंकर पाऊस होता राव. तरी मी बोललो ना तुम्हाला मागाशी की वाशीकडूनच फक्त पाऊस असणार आहे. आता इकडं पुढं मानपूरला आल्याच्यानंतर उघडणार, आणि बाई तसंच झालं. इकडं पाऊस नाहीच आहे, म्हणजे कमी आहे, एकदम कमी आहे. पण असो बाई, एक नंबर पाऊस होता, लय मजा आली तिकडं पाठीमागून येताना. म्हणजे असाच पाऊस पाहिजे कुठंतरी बाहेर जाताना, आणि सोबत गाडी पाहिजे आपल्या, आणि आपण पाहिजे, आणि पाऊस पाहिजे आणि गाडी पाहिजे. बाई काय बोलतोय काय बोलतोय काय. असो, पण खूप भारी वाटलं. तिकडून आलो आपण वाशीवरून येताना. आता पोचतो आहे आपण मानपूरला, जवळपासच आहे. म्हणजे आता इथून पुढे गेल्यानंतर एक लेफ्ट घेतला की आपल्या वाशीच्या ब्रिजच्या साईडून मानपूरला पोचणार आहोत आपण. तर आपण तिथून समथिंग काय ते 10 वाजून 1 मिनिटाने, 10 वाजून 1 मिनिटाने निघालो होतो. तर बघूयात आता थोड्या वेळाने की इथं येण्यासाठी, आपल्याला मानपूरला येण्यासाठी एक्झॅक्ट टाईम किती लागला आहे. म्हणजे तसं आपण काही स्पीडने नव्हतो आलो, एकदम निवांत आलो होतो. तर तरी पण बघूयात किती टाईम लागला आहे आपल्याला ते. आणि गाईज आपण मानपूरच्या बोगद्यामध्ये पोचलेलो आहोत, आणि समथिंग काय 10 वाजून 12 मिनटं झालेले आहेत. म्हणजे जर पाऊस जर नसताना तर मला वाटतं आपण जास्तीत जास्त एक 7-8 मिनटं लागली असती येण्यासाठी. म्हणजे एक 4-5 मिनटं आपली तिकडे गेली असते निघून. तर आपल्याला वाशीवरून मानपूरला येण्यासाठी भर पावसातून सुद्धा 12 मिनटं लागली. म्हणजे जर पाऊस वगैरे नसताना तर बाई आपण अजून लवकर आलो जातो 100%. ओके, तर गाईज अशा प्रकारे आता मानपूरला पोहोचलेलो आहे मी. म्हणजे आता इथून एक लेफ्ट घेतला की माझं बिल्डिंग आहे, आणि तिथेच माझी गाडी पार्क होईल. डॉन दिवाना नाही कुठल्या त्या पप्पाच्या परीचा. डॉन कुणाचा दिवाना आहे? डॉन फक्त आपल्या बायकोचा आणि R1 फायदा दिवाना आहे. तर आपण आता पोचलेलो आहोत, आणि हा व्हिडिओ आपला इथं संपत आहे. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तब तक के लिए टाटा, बाय बाय. व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका.